बातमी बुलढाण्यातून आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंधन टंचाईच्या अफवेमुळे ठिकठिकाणांवरील पंपावरती इंधनांसाठी ग्राहकांनी गर्दी केली असल्याचं बघायला मिळत आहे। तर चिखली येथील एका पंपावरती एका ग्राहकानं चक्क 200 लिटर पाण्याची टाकी विकत घेऊन पंपावरती धक्कादायक म्हणजे 200 लिटर टाकी भरून डिझेल घेऊन तो निघूनही गेला। तर इतरही ग्राहक पंपावरती मिळेल ती भांडी प्लास्टिकचे डबे घेऊन रांगेत असल्याचं पाहायला मिळालं। एकीकडे जिल्हाधिकारी इंधन साठ्यावरती कडक निर्बंध आणतायत, मात्र पंपचालकांकडून त्याचं पालन होत नसल्याचं दिसतंय। आता प्रशासन काय भूमिका घेत आहे याकडे लक्ष लागून राहील। तर अगदी शिगोशीग ही टाकी भरून हा ग्राहक तिकडून निघून गेलेला आहे। खरं तर साठेबाजी करू नका असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून केलं जात आहे। खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील साठेबाजांवर कारवाई केली जाईल असं स्पष्ट सांगितलं होतं, तरी सुद्धा हाताला लागतील ती भांडी घेऊन ही सगळी लोक पेट्रोल पंपावरती गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय। केवळ वाहनाची टाकी नाही तर इतर टाक्याही फुल करून हे सगळे ग्राहक आणि लोक पेट्रोल पंपावरून निघून जात आहेत। आपले प्रतिनिधी संजय महाजन आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। संजय, कालपर्यंत कॅन पर्यंत हे सगळे मर्यादित होते, आता चक्क टाक्या घेऊन येत आहेत आणि टाक्याही भरून दिल्या जात आहेत। कसा चाप लावला जाणार आहे या सगळ्याला? नक्कीच प्रज्ञा, बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भाग असू देत किंवा शहरी भाग असू देत, संपूर्ण जिल्ह्यात जवळपास 165 पेट्रोल पंप आहे, परंतु निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपावर स्टॉक नसल्याने पेट्रोल आणि डिझेल हे ग्राहकांना मिळत नाही आणि त्यामुळे सोबत यात आगीत तेल म्हणजे अफवांचा बाजार। अफवांमुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक हे पेट्रोल पंपावर एकाच वेळेस गर्दी करतात आणि इंधन संपल्याच्या अफवेने साठवणुकीकडे जास्त लक्ष देतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक हे आता पेट्रोल पंपावर चक्क पाण्याच्या टाक्या असू देत किंवा दुधाची कॅन असू देत हे सर्व घेऊन पोहोचलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात हा साठेबाजीचा हा जो काही सगळा प्रकार आहे तो समोर येत आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी काल आवाहन केलेलं आहे की जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इंधनाचा स्टॉक आहे, मात्र तरीही जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाकडे ग्राहक हे दुर्लक्ष करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पंपावर गर्दी करताना आपल्याला दिसत आहे। प्रज्ञा, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।